मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ITI ॲडमिशनचे थर्ड राऊंडची प्रोसेस. तर थर्ड राऊंडचं अलॉटमेंट जे झालेलं आहे आपल्याला ते आपण बघणार आहोत, अलॉटमेंट लेटर. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ITIच्या वेबसाईटवरती यायचं आहे, DVETच्या. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला. त्यावरून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकाल. त्यानंतर या वेबसाईटवरती आलेलं आहे. नंतर आपल्याला इथे कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर मित्रांनो इथे आपला एंटर रजिस्ट्रेशन नंबर असा आलेला आहे. तर इथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे. तर आपण आता या रजिस्ट्रेशन नंबर एंटर करूया. त्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि नंतर आपल्याला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. सो इथे वरती दिलेला आहे सेम कोड इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. तर इथे आता आपल्याला जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कंप्लीट झालेला होता ऑलरेडी फर्स्ट राऊंडच्या वेळेस. फीज आपण पेड केली होती आणि कन्फर्मेशन झाला होता फॉर्मचा आणि ऑप्शन फॉर्म आपण कंप्लीट केला होता. तर सध्या आपण थर्ड राऊंडचा अलॉटमेंट बघत आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला अलॉटमेंट लेटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अलॉटमेंट लेटरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला अलॉटमेंट दिसून जाईल. तर इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे, आपला फर्स्ट नेम, लास्ट नेम दिसत आहे, त्याच्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ दिसत आहे आणि आपण जिथे फॉर्म आपला कन्फर्म केलेला होता त्या IT इन्स्टिट्यूटचं नाव इथे दिसत आहे. त्याच्यानंतर आपला अलॉटमेंट हे खाली दिलेलं आहे, ट्रेड अलॉटमेंट डिटेल्स. तर इथे आपण बघू शकतो इथे लिहिलेलं आहे अलॉटमेंट राऊंड 3. आपला प्रिफरन्स नंबर जो आहे तो सेकंड नंबरचा लागलेला आहे. म्हणजे सेकंड नंबरवरती आपण जो कोणता प्रिफरन्स टाकलेला होता तो आपल्याला अलॉट झालेला आहे. आपल्याला अलोकेशन कॅटेगरी जी आहे ते होम डिस्ट्रिक्ट मिळालेली आहे आणि ही कास्टची कॅटेगरी मिळालेली आहे. त्याच्यानंतर आपल्या ITIचा कोड जो आहे, कॉलेज कोड जो आपल्याला अलॉट झालेला आहे कॉलेज, त्याचा कोड इथे दिसत आहे. त्यानंतर आपल्याला ट्रेड दिसत आहे की आपण कोणत्या ट्रेडसाठी आपल्याला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. इथे ट्रेड दिसत आहे वायरमन म्हणून. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेम ऑफ द ITI अलॉटेड म्हणजे आपल्याला ज्या कॉलेजचं नाव आहे जे आपल्याला अलॉट झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला मित्रांनो जनरेट अलॉटमेंट स्लिप PDF वरती क्लिक करायचं आहे. बटनवरती क्लिक केल्यानंतर आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड होऊन जाईल PDF मध्ये आणि त्याची आपल्याला प्रिंट या कॉलेजला घेऊन जायची आहे आणि सोबत सगळे डॉक्युमेंट आणि त्यांची झेरॉक्स आपल्याला सोबत न्यायची आहे. तर हे झालं मित्रांनो थर्ड राऊंडचं अलॉटमेंट. तर यामध्ये आपण बघितलं अलॉटमेंट कसं बघायचं आणि याच्यानंतर आपण फोर्थ राऊंडचं अलॉटमेंट आणि ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा हा नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे आता आपण लॉगआउटवरती क्लिक करू. इथे आपलं लॉगआउट झालेलं आहे. थर्ड राऊंड अलॉटमेंटचा एवढाच व्हिडिओ होता मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट राऊंडमध्ये मिळणार आहोत न्यू व्हिडिओसोबत. तर आता हा आपला व्हिडिओ एंड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.